बातमी पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणारा भिडे पूल मागील जवळपास 3 महिन्यांपासून बंद आहे। डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचं काम सुरू असल्यामुळे या पुलावर काही साहित्य पडू नये आणि कुणाला इजा होऊ नये म्हणून भिडे पूल बंद ठेवण्यात आला आहे। साधारणतः अचानक बंद ठेवलेला हा भिडे पूल 1 महिन्याभरापासून पुन्हा खुला करू असं प्रशासनाच्या वतीने आश्वासन दिलं गेलं आहे। पुण्यातील मध्यवर्ती भागातून जी मुठा नदी वाहते त्याच मुठा नदीवरती हा भिडे पूल जो आहे तो कित्येक वर्षापासून पाहायला मिळतो, परंतु हा भिडे पूल मागील जवळपास 3-3.5 महिन्यांपासून बंद आहे। कारण का मेट्रोचा पादचारी पूल जो आहे तो तयार करण्यात येतोय आणि हा पादचारी पूल या मेट्रो स्टेशनला म्हणजेच डेक्कन मेट्रो स्टेशनला जो आहे तो जोडण्यात येणार आहे। त्यामुळे हा सगळा पुलाचं काम जे आहे ते सुरू असल्यामुळे खालचा जो आहे तो भिडे पूल बंद ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु 18 एप्रिलपासून हा संपूर्ण पूल बंद आहे आणि अद्यापपर्यंत हा पूल सुरू न झाल्यामुळे पुणेकरांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय जी आहे ती होते। कारण का मध्यवर्ती भागाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे। हजारो वाहनं याच लक्ष्मी रोडवरून डेक्कनकडे जातात, तर नदीपात्रातून जर कुणाला एरंडवणे असेल, कर्वेनगर असेल किंवा सिंहगड रोडला जायचं असेल तरी देखील याच पुलाचा वापर जो आहे तो केला जातो। पर्यायी झेड ब्रिज जो आहे तो दुचाकींसाठी आहे, परंतु वळसा जो आहे तो मोठा मारावा लागतो। कारण का पूर्ण झेड शेपमध्ये जे आहे ते या पुलाच्या माध्यमातून जावं लागतं। त्यामुळे भिडे पूल हा सगळ्यांसाठीच सोयीस्कर होता, परंतु मागील जवळपास 3-3.5 महिन्यांपासून कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता हा पूल जो आहे तो बंद केलेला आहे। त्यामुळे हजारो वाहनं रोज जे नारायणपेठ सदाशिवपेठेतून येतात, जे JM रोड FC रोडकडे जातात, तसेच एरंडवण्याकडे जातात, त्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती गैरसोय पाहायला मिळते। इतकंच नाही तर हा पूल बंद असल्यामुळे याचा परिणाम शहरातील वाहतूक कोंडीवर जे आहे तो देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील वाहतूक कोंडी या पूल बंद असल्यामुळे सायंकाळच्या सुमारास आणि सकाळच्या पीक आवर्समध्ये पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। नेमका काय त्रास या सगळ्यामुळे उद्भवतोय आणि काय सांगितलंय प्रशासनाच्या वतीने? जवळजवळ एकतर हे काम चालू करताना चुकीच्या वेळेत काम चालू केलं। पावसाळा जसा जवळ आला त्यावेळेस मे महिन्यात हे काम चालू झालं। ॲक्च्युली त्यावेळेस काम चालू करायला नव्हतं पाहिजे, ज्यावेळेस उन्हाळा होता, हिवाळा होता, त्यावेळेस हे काम चालू करायला पाहिजे होतं। बरं, काम चालू केल्यानंतर 1 महिन्यात हे काम पूर्ण होणार असं ह्या ज्यांनी जे काम करतायत मेट्रोचे त्यांनी सांगितलं होतं, परंतु आज 2 महिने उलटून गेले तरी हे काम पूर्ण नाही आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे। मेन म्हणजे नाहक त्रास हा स्थानिकांना हा होतो आहे की इथलं ट्रॅफिक जे आहे त्यामुळे खूप प्रमाणात वाढलेलं आहे। काही गाड्या इथनं आतल्या छोट्या छोट्या बोळातनं जातात आणि तिथं जे स्थानिक आम्ही राहतोय त्यांची आणि हे स्थानिक जे नागरिक आहेत बाहेरची त्यांची बाचाबाची होते, भांडणं होतात। ह्याच्यातनं जर एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण हे आपल्या माध्यमातून मला या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे। आपल्या माध्यमातून आयुक्तांना सांगतो की आपण या ठिकाणी एकदा व्हिजिट करावं आणि लवकरात लवकर हे काम कसं पूर्ण होईल आणि रस्ता कशी सुरळीत चालू होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे। पूल जेव्हा बंद करायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला आधी सांगितलं होतं का बंद करणार आहे किंवा काय काम सुरू करणार? ज्यावेळेस सांगितलं गेलं त्यावेळेस आम्हाला तारीख सांगितली 7 जूनपर्यंत काम पूर्ण होईल। दुर्दैव असं आहे, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आल्यानंतर त्या वारकऱ्यांसाठी जायचा एवढा प्रॉब्लेम। आता महाराष्ट्राने भारतातला प्रसिद्ध गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे महिनाभरात आणि हा काम बंद आहे। लोकांना विसर्जन किंवा मिरवणुकीसाठी येणारी रस्ता इतकी गैरसोय करून ठेवली आहे आणि जो ट्रॅफिकचा खोळंबा रोज येतोय, रोज संध्याकाळी कोहिनूर नटराज चौकात, डेक्कन चौकात 2.5-3 तास कमीत कमी ट्रॅफिक जी आहे ही ट्रॅफिक जाम होते आणि ट्रॅफिक जाममुळे लोकांची भांडणं होतात आणि दुर्दैवाने जर उद्या एखादा बळी गेला तर त्याला जबाबदार कोण राहील, अशा प्रकारे भांडणं होतात। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।